ऑनलाईन पद्धतीचं कोणतंही तिकीट असेल तर तुम्ही TTD हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरनं घ्यायचं आहे आणि तिथं मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे आणि ज्या दिवशी सिनियर सिटीजनचं किंवा जे तिकीट आहे त्या टायमाला तिथं जाऊन लॉग इन करायचं आहे. तुम्हाला असा हा टायमिंग दाखवेल. टायमिंग कंप्लीट होईपर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड समोर घ्यायचं आहे आणि टायमिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं डेट आहे ती ऑक्टोबर महिन्याची मी डेट आहे त्यामध्ये तुम्ही ते चूज करायचं आहे. पहिल्यांदा इथे कॅटेगरी सिनियर सिटीजन असं निवडायचं आहे आणि कंपनी हवी असेल तर येस करायचं आहे. तुमचं वय टाकून कंपनी येस करायचं आहे. दुसरं आहे मेडिकल केसेसमध्ये तुम्हाला डायलासिस, ब्रेन सर्जरी, कॅन्सर, ओपन हार्ट सर्जरी जर तुम्ही मेडिकल कंडिशन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं मेडिकल कंडिशन टाकायचे आहे. तुम्हाला कंपनी हवी असेल तर येस करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करायचं आहे. त्याचबरोबर डिफरन्शियली एबल्ड म्हणजे जे अपंग आहे त्यांच्यासाठी सुद्धा मग तुम्ही अपंग कशात आहात आणि पर्सेंटेज तुमचं अपंगाचं किती आहे कंपनी निवडायची आहे आणि पूर्ण तुम्ही त्याप्रमाणे फिल डाटा करायचा आहे आणि जी पाहिजे ती तुमची डेट ती निवडायची आहे. आणि तशाच प्रकारे मी सिनियर सिटीजनची डेट निवडल्यानंतर खालच्या बाजूला टाईम स्लॉटवरती क्लिक केलं. 931 तिकीट तोपर्यंत शिल्लक राहिली होती आणि ही तिकीटं फ्री असतात. तर हे क्लिक करून मी पुढं खाली आलो. खाली आल्यानंतर परत एकदा तुम्हाला तिथं डिटेल भरावी लागते. डिटेल भरत असताना तुमचा ईमेल ID, तुमचं ठिकाण, सिटी, महाराष्ट्र, इंडिया म्हणजे काय माहिती आहे ती भरून घ्यायची आहे. त्याचबरोबर जे जाणार आहेत त्यांचं नाव, वय, जेंडर आहे ते मेल, आधारचा फोटो आहे म्हणजे आधार कार्डचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि जे स्पाऊस म्हणजे जे सोबती येणार आहेत त्यांचंसुद्धा त्याच प्रकारे तुम्हाला तिथं नाव टाकायचं आहे. त्याच प्रकारे त्यांचं वयसुद्धा टाकायचं आहे, जेंडर टाकायचं आहे, जेंडर म्हणजे मेल फिमेल आणि आधार कार्ड तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे आणि खालच्या बाजूला सगळ्यात मेडिकल कंडिशन असू द्या, सिनियर सिटीजन असू द्या, अगर तुम्ही कुठल्याही केसेसमध्ये असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो आधार फॉर्मॅट असेल किंवा तुमचे जे आजारी असाल तर त्याची PDF डाउनलोड किंवा फोटो अपलोड करायचा आहे. हे अपलोड फोटो केल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर मला 2-3 वेळेस असा ट्राय करायला लागला. त्यावेळेस माझं 31 तारखेचं तिकीट जे आहे हे अशा प्रकारे डिटेल दाखवून बुक झालं. म्हणजे बुक झाल्यानंतर डाउनलोड रिसिप्ट केलं आणि हे अशा प्रकारे तिकीट बुक झाल्यानंतर तुम्हाला 31 तारखेला दुपारी 1 वाजता साऊथ मडा स्ट्रीट म्हणजे तिरुपती मंदिराच्या डाव्या साईडला जे गेट आहे साऊथ मडा स्ट्रीट ते तुम्ही कोणाला विचाराल तुम्हाला सांगतील तर त्या गेटवरती जायचं आहे आणि हा दर्शनाचा पास विथ आधार कार्ड घेऊन तुम्हाला त्या गेटवरती जायचं आहे. 1 तासामध्ये तुमचं दर्शन होणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही दर्शन तिकीट बुक करून तुम्ही तिरुपतीला जाऊ शकता.